BSc सत्र 2च्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण बी कोलते यांचं जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक पाठ आहे, एक राष्ट्र एक जनता नावाचा, तो आपण बघत होतो. त्याचा अभ्यास आपण करत होतो. महानुभाव वाङ्मयाचे गाढे अभ्यासक असलेले श्रेष्ठ संशोधक, महानुभाव पंथाचे म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आणि 1967च्या भोपाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलेले, लिपीच्या लेपामध्ये लपेटून राहिलेल्या अनेक महानुभाव ग्रंथांना मराठीमध्ये आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ज्यांनी साधलेलं आहे, असे श्रेष्ठ ग्रंथकार, साहित्यज्ञ, संशोधक बी कोलते यांचा एक राष्ट्र एक जनता राष्ट्राबद्दलची, राष्ट्र म्हणजे नेमकं काय, राष्ट्रातील जनता एक असणं म्हणजे नेमकं काय, स्वातंत्र्याच्या पूर्वीची एकंदरीत आपल्या देशातील लोकांच्या ठिकाणी असलेली राष्ट्राबद्दलची जी ज्वलंत अशा प्रकारची ऐक्य भावना होती, त्या ऐक्य भावनेला आता कुठे छेद पोचला गेलेला आहे काय, या सर्व प्रश्नांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न कोलते सरांनी सदर पाठाच्या अनुषंगानं केलेला आहे. आपण पाहत होतो की कोलते सर यांच्यामध्ये केवळ भौगोलिक अखंडता, भूभागाचं स्वामित्व म्हणजे राष्ट्र असं होत नाही, तर संस्कृतीने, ध्येयाने, मनाने आणि विचाराने एकरूप असलेल्या जनतेच्या ठिकाणी असलेली ती एक नैतिक भावना आहे, असा विचार या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र जरी या देशामध्ये विशिष्ट काळात लोकांच्या ठिकाणी राष्ट्राबद्दलची ध्येय भावना, राष्ट्राबद्दलची अस्मिता जी जागी होती, ती मात्र आज कुठेतरी लोप पावलेली आहे, याची जाणीवही ते या ठिकाणी करून देतात. ते म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता शोधण्यासाठी आज आम्हाला विचार करावा लागतो आहे. म्हणजे ही राष्ट्रीय एकात्मता आज आपल्याला अनेक ठिकाणी सापडेनाशी झालेली आहे. राष्ट्राबद्दलची ती ऐक्य भावना लोकांच्या मनामध्ये आज फारशी उरलेली दिसत नाही, तर तिची जागा जातीयतेनं, धर्मांधतेनं, प्रांतभेदानं, भाषाभेदानं घेतलेली आहे, असं एक चित्र आपल्याला दिसून येते. ते म्हणतात की राष्ट्रातील लोकांची जी मनं आहेत ती जणू काही दुरावलेली आहे. निरनिराळ्या प्रांतामध्ये सीमावादाचे संघर्ष सुरू आहेत. म्हणजे प्रांतामध्ये आमची सीमा इथपर्यंत आहे, अशासाठी जणू काही संघर्ष चाललेला आहे आणि ते प्रश्न आज उग्र रूप धारण करत आहेत. राष्ट्रभाषा कोणती, राष्ट्रभाषेला किती प्राधान्य दिलं पाहिजे, त्या त्या राज्यातील भाषांना किती प्राधान्य दिलं पाहिजे, त्या त्या राज्यामध्ये अन्य राज्यातील लोक अधिक प्रमाणात जर असतील तर त्यावरून म्हणजे भाषिक प्रश्नांनाही जणू काही एक प्रकारचं भाषिक प्रश्नांनी उग्र रूप धारण केलेलं आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून आमच्या राष्ट्रभाषेचा प्रश्न उग्र रूप धारण करतो आहे. म्हणजेच लोकांची वृत्ती जणू काही संकुचित झालेली आहे. केवळ आपल्यापुरता, आपल्या भाषेपुरता, आपल्या प्रांतापुरता, आपल्या जातीपुरता, आपल्या धर्मापुरता विचार करण्याची एक मनोवृत्ती लोकांच्या ठिकाणी वाढीस लागलेली आहे. अशाच कुठल्या तरी वृत्तीतून स्वातंत्र्य प्राप्त करून घेत असताना
भारताचे दोन तुकडे झाले असल्याची खंतही या ठिकाणी व्ही कोलते सर यांनी बोलून दाखवली. या पाठीमाग ही राष्ट्रभावना, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दुरावण्याच्या पाठीमाग काही जातीयवादी लोकांचे हात असल्याची एकंदरीत माहितीही या पाठाच्या अनुषंगाने जणू काही आपल्या समोर व्ही कोलते ठेवताना दिसतात. ते म्हणतात की काही लोक वरवर लोकसेवेचा बुरखा पांघरत आहेत आणि हा लोकसेवेचा बुरखा पांघरून जणू काही या देशातील लोकांची आपल्या देशावर असलेली जी काही निष्ठा आहे त्या निष्ठेला जणू काही बाधा पोचवत आहेत. लोकांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला विचलित करण्याचं पाप काही जातीयवादी लोकांकडून होताना दिसते. प्रत्येक प्रदेशामध्ये राहणारी लोक सुद्धा आपापला जो भाग असेल तो भाग वेगवेगळे राज्य म्हणून मागत आहेत. परकीय मिशनऱ्यांचीच भूमिका जणू काही आपण आपल्या वेगवेगळ्या राज्यात जणू काही राबवत आहोत. साम्यवादी विचारसरणीची माणसं सुद्धा जनतेचा बुद्धिभेद करताना दिसतात. जनतेच्या मनामध्ये एक प्रकारची दुफडी माजवून गोंधळ एकंदरीत करण्याचा प्रयत्न साम्यवादी विचारसरणीच्या लोकांकडूनही होतो आहे. केरळ, पश्चिम बंगालमध्ये या लोकांची कारस्थाने फार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची जाणीव सुद्धा या ठिकाणी कोलते सर करून देतात. भारत हे लोकशाही राष्ट्र आहे, ते धर्मातीत राज्य आहे हे खरं, परंतु कोणी कोणता धर्म स्वीकारला पाहिजे, कोणी कोणती राजकीय विचारसरणी स्वीकारली पाहिजे या बाबतीत कोणावर बंधनं घालता येणारे नाहीत. असं असलं तरी निरनिराळ्या विचारसरणीचा, निरनिराळ्या धर्माचा आश्रय करणाऱ्या जनतेची अंतःकरणे मात्र भारतावरील निष्ठेने दृढ झाली पाहिजेत अशी एकंदरीत आशा म्हणता येईल या ठिकाणी व्ही कोलते व्यक्त करताना दिसतात. ते म्हणतात की अनेक गोष्टी अशा आहेत की त्यात वेळच्या वेळी आपण सोडवल्या नाहीत. त्या धरून बसलो, दुखणे आपण घेऊन बसलो. कोणतंही दुखणं आलं, कोणतंही संकट आलं, कोणतीही समस्या आली की त्या समस्येला लवकरात लवकर कसं सोडवता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु आपल्या देशाच्या संदर्भात बऱ्याचदा असं झालेलं दिसत नाही. त्याची अनेक उदाहरणं सुद्धा या ठिकाणी व्ही कोलते देतात. ते म्हणतात की काश्मीरचं दुखणं आपण कायम पाठीशी ठेवलेलं आहे. आपली समस्या होती, आपल्या देशाचा अंतर्गत प्रश्न होता तो, परंतु आपण तो प्रश्न युनोकडे सोपवला आणि युनोनं वर्षानुवर्ष जणू काही तो ताटकळत ठेवला. म्हणजे आपल्या बाबतीत निर्माण झालेली जी काही समस्या आहे ती आपण स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं न करता आपण आपली समस्या दुसऱ्याकडे सोपवली आणि पर्यायानं कायमचं दुखणं घेऊन आपण बसलो. आणि म्हणून या देशातील जे राज्यकर्ते असतील त्या राज्यकर्त्यांच्या ठिकाणी जो दूरदर्शीपणा असायला पाहिजे, जी मुत्सद्देगिरी असायला पाहिजे, त्याचा अभाव आपल्याला जाणवतो आहे. आणि या मुत्सद्देगिरीच्या, या दूरदर्शीपणाच्या अभावामुळेच वेगवेगळी राष्ट्र आपल्या भूभागावर आक्रमण करताना दिसतात. चीननं याच पद्धतीनं देशाचा लचका तोडून काही प्रांत बळकावून बसलेला आपल्याला दिसतोच आहे. म्हणतात या पद्धतीनं आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण
दूरदर्शीपणा स्वीकारायला पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांनी तसा दूरदर्शीपणा दाखवला पाहिजे. ज्यांच्याकडे आपण आपली कमान सोपवतो, त्यांना आपण निवडून देतो, त्या लोकांनी सुद्धा आपल्या देशाची एकसंघता टिकवण्यासाठी जबाबदारीनं प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या देशाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या देशातील लोकांना घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. हा विचार जणू काही या पाठाच्या पाठीमागे आहे. ते म्हणतात की राष्ट्र या दृष्टीनं आमचे जे कायदे कसे असायला पाहिजे त्या संदर्भातही त्यांनी एक विचार करून दाखवलेला. ते म्हणतात की राष्ट्र या दृष्टीने आमचे जे कायदे आहेत ते सर्वांना सारखे लागू असले पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. सर्वांना सारख्या योजना आपण लागू करत नाही आणि त्यामुळं जुनेच प्रश्न पुन्हा एकंदरीत नव्याने निर्माण होताना दिसतात. बुरसटलेल्या कल्पनांची मुळे पुन्हा एकंदरीत जोमानं वाढू लागतात. जुनेच प्रश्न पुन्हा एकंदरीत आपला पाठलाग करीत राहतात आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेचा भंग होत जातो. ते म्हणतात की कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या निर्माण झाली तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं कणखरपणे सोडवण्याचं धैर्य आपण आपल्या राज्यकर्त्यांनी बाळगलं पाहिजे. प्रश्न वादग्रस्त जरी असला तरी लोंबकळ ठेवून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखी होते. साधाच प्रश्न जरी असला तरी तो गुंतागुंतीचा होत. एक खंतही या ठिकाणी बी कोलते बोलून दाखवतात की स्वातंत्र्य प्राप्तीपासून बराच कालखंडापर्यंत एक स्थिर सरकार आपल्याला लाभलं, परंतु एक स्थिर सरकार लाभूनही आपल्या देशाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्यांना आपण सोडवू शकलो नाही. उलट आपण त्यांना ताटकळत ठेवलं, याबद्दलची खंत प्रकर्षाने या ठिकाणी ते बोलून दाखवतात. ते म्हणतात की राज्यामध्ये जी काही भाषाविषयक धोरणं आहेत, ती भाषाविषयक धोरणं सुद्धा जनतेच्या मनातील एकात्मतेला हादरा पोचवणारी आहे. सरकारी इमारती, रेल्वे, डाकघरे, बसेस ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. प्रसंगी जनतेकडून या राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस करण्यात आलेला आहे, वारंवार केला जातो आहे. परंतु आपण अजूनही यावर कणखरपणे नियंत्रण घातलेले नाही. काही विवेकभ्रष्ट लोक आपल्याच देशामध्ये राहतात, इथलंच खातात, परंतु प्रसंगी राष्ट्रध्वजाची जाळपोळही करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि मग अशा प्रकारच्या घटना आपण निमूटपणे सहन करत राहतो आणि त्याच्यामुळं अशा अपप्रवृत्तींना आणखी चालना मिळते. ही जी काही प्रकरणं आहेत, हा जो काही प्रकार आहे, मनाला अगदी हादरून टाकणारा, मन विषण्ण करणारा प्रकार, असं या ठिकाणी विवे बोलते या प्रकारांना नाव देताना म्हणतात की स्वातंत्र्यापूर्वी ज्या एकात्मतेच्या विचारानं आमची मनं गुंफलेली होती, ती स्वातंत्र्यानंतर दुबळी व्हायला लागलेली आहेत. आमच्या ठिकाणी आता स्वार्थ, प्रांतीयतेचा, जातीयतेचा भुजबुजाट झालेला आहे. सर्वसामान्य लोकांना वाटते, सर्वसामान्य लोकांना या गोष्टीशी काही घेणं देणं. आजही शांततेसाठी, एकात्मतेसाठी, देशाच्या कल्याणासाठी, कल्याणकारी राज्यासाठी सामान्य जनता सुचलेली आहे. राष्ट्रीय वृत्तीची बीज या देशातील जनतेच्या अंतःकरणात मुळातच आहे. फक्त गरज आहे त्यांची जोपासना आहे, गरज आहे त्याला खतपाणी घालायची.
मुठभर एकंदरीत स्वार्थ साधू जे लोक असतात, स्वार्थ साधून घेणारे जे लोक असतात, ते या बहुभाषिक लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करतात, त्यांची उपेक्षा करतात. हे थांबलं पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या देशातील जे लोक स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढलेत, त्याची जाणीव नव्या वर्गाला, तरुण वर्गाला, नव्या पिढीला आपण करून दिली पाहिजे. स्वातंत्र्यासाठी भारतीय जनता जी लढली, तिचा रोमहर्षक इतिहास आज किती जणांना ठाऊक आहे? तो आपण जनतेच्या समोर ठेवतो आहात का? नेत्यांनी हे काम कधी केले आहे का? कारण हा इतिहास जर नव्या पिढीला कळेल तर त्यांच्याही अंतःकरणामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना मूळ धरण्यास मदत होईल. शालेय अभ्यासक्रमातून आपल्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याची जाणीव खऱ्या अर्थानं स्पष्टपणे एकंदरीत करून दिली गेली पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपण आखला पाहिजे, अशी सूचनाही जणू काही या पाठाच्या अनुषंगानं व्ही कोलते यांनी करून दिलेली आहे. अर्थात आज देशाच्या संदर्भात निष्ठेचं अधिष्ठान जे काही हरवलेलं आपल्याला दिसते आहे, ते पुन्हा सबल होण्यासाठी एकंदरीत स्वातंत्र्यापूर्वीची जी काही जनतेची आपल्या देशाबद्दलची भावना होती, ती भावना उचंबळून आणण्यासाठी, लोकांच्या मनामध्ये त्याला प्रज्वलित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज जणू काही या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. ते म्हणतात की हे राष्ट्र माझं आहे अशी दुर्दम्य भावना प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ती सतत एकंदरीत जागृत राहिली पाहिजे. आणि ही भावना ज्या ज्या मार्गाने सफल होईल त्या सगळ्या मार्गांचा विधायकपणे, जाणीवपूर्वक, योग्य पद्धतीनं आपण उपयोग केला पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेची भावना आपण रुजवू शकू, असा विश्वास सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ते म्हणतात की या मातीतून निर्माण झालेल्या अन्नधान्यावर आपण पोचले जात आहोत. या मातीतून वाहणाऱ्या, या प्रदेशातून, या देशातून वाहणाऱ्या वेगवेगळ्या लहान मोठ्या नद्या, त्या ठिकाणी असणारं जीवन जे आहे त्यानं आपण तृप्त होत आहोत. या देशामध्ये अवतरलेल्या विभूतींनी, साधू संतांनी आमच्या संस्कृतीचा वारसा जतन केलेला आहे. आमच्या पूर्वजांनी आमच्या संगोपनासाठी, संवर्धनासाठी, उत्कर्षासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. या राष्ट्राच्या संगोपनासाठी, संवर्धनासाठी, उत्कर्षासाठी या लोकांनी कण वेचलेले आहेत. आणि म्हणून आमचंही कर्तव्य आहे की त्यांनी जे केलं ते टिकवण्याचे. वैचारिक, प्रांतिक, जातीय स्वार्थ भावना याला तिलांजली वाहून, याला दूर सारून आपण या गोष्टी रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. ते म्हणतात की वर्ण व्यवस्थेमुळे प्राचीन कालखंडामध्ये समाज जो आहे तो अनेक जातीमध्ये विभागला गेला. उच्च नीचतेची भावना त्यांच्या मनामध्ये दृढमूल झाली. त्याच्यामुळं शूद्र जो वर्ग होता, खालचा वर्ग ज्याला आपण समजत होतो, हा जो वर्ग होता, त्या वर्गावर विशिष्ट वरिष्ठ प्रकारचा, समाजाला स्वतःला वरिष्ठ श्रेष्ठ समजणारा जो वर्ग होता, तो जणू काही गुलामी त्या वर्गानं झाली. श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची एक दरी, एक दुही निर्माण झाली. मात्र असं झाल्यावरही 19व्या शतकाच्या सुरुवातीला
भारतामध्ये ज्ञानविज्ञानाचं वारं वाहू लागलं. काही समाजचिंतकांच्या मनामध्ये दूरदृष्टी निर्माण झाली. महात्मा फुले सारखे, डॉक्टर आंबेडकरांसारख्या विभूतींनी एकंदरीत सामान्यात सामान्य, शूद्रातिशूद्र लोकांवर होणाऱ्या या अन्याय अत्याचारांना वाचा फोडली. लोकांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. विषमतेच्या भेदभावातून जनतेला मुक्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. तसे जाणीवपूर्वक प्रयत्न आजच्या काळामध्ये करण्याची गरज ते या ठिकाणी बोलून दाखवतात. आणि या पद्धतीनं जणू काही विषमतेच्या भेदभावातून आपण पूर्णपणे जेव्हा मुक्त होऊ, तेव्हाच जनतेची अंतःकरणे आपण एकात्मतेच्या सूत्रामध्ये गुंफून टाकू शकू. अशा प्रकारची जाणीव या पाठाच्या अनुषंगानं बी कोलते यांनी करून दिलेले. अर्थात एक राष्ट्र एक जनता हा जणू काही या राष्ट्राला एकात्मतेच्या सूत्रात बांधण्याचा विचार आहे. आणि तो बी कोलते यांनी अतिशय समर्पकपणे विविध उदाहरणं देत व्यक्त केलेला आहे. काय केलं पाहिजे, काय करण्याची गरज आहे, हेही या ठिकाणी जणू काही या पाठाच्या अनुषंगानं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर आज आपण इथे थांबूया. या पाठावरील जे काही प्रश्न असतील ते आपण टेस्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्याची टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कारण समोरच्या वर्षातही किंवा समोरची काही परीक्षा महिन्याभरानंतर तुम्हाला द्यावयाची आहे, त्यामध्ये सुद्धा ऑनलाईन हाच पर्याय राहणार आहे. आणि त्याच्यामुळं ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे जे काही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न या भागावर जे काही तयार होत असतील त्याची तयारी आपण केली पाहिजे. संपूर्ण पाठ या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. तर आता आपण इथे थांबूया.